तुमचं मूल लहान सहान गोष्टींसाठी रडतं, ओरडतं, जमिनीवर लोळतं का? जसं की एखाद्या दुकानात गेलं आणि एखादं खेळणं हवंच म्हणून तो प्रचंड हट्ट करतो का? मग प्रश्न हा आहे की हट्ट म्हणजे शिस्तीचा अभाव आहे की त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा एक खूप महत्वाचा भाग. नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय हा आहे की मुलांचे चाइल्ड टँट्रम्स आणि त्यामागची सायकोलॉजी. बरेच पालक मला असं म्हणतात की आमच्या मुलाला नाही म्हटलं की खूप राग येतो. दुकानात गेलं, एखादी गोष्ट त्याला हवी असली आणि जर ती आम्ही त्याला नाही दिली तर तिथेच बसून तो ओरडायला लागतो. घरात सतत त्याला काहीतरी हवं असतं. तर पालक मित्रांनो, हा डिसिप्लिनचा भाग नाही, हा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि ते कसं हेच आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत. याचं मुख्य कारण आहे की मुलांमध्ये सेल्फ रेग्युलेशन स्किल्स डेव्हलप होत असतात. 3 ते 6 वर्षाच्या मुलांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स अजून डेव्हलप होत असतो. त्यामुळे इमोशन्स कंट्रोल करण्याचं कौशल्य अजून त्यांच्यात आलेलं नसतं. त्यामुळेच त्यांचा राग, ओरडणं, राग करणं हे बाहेर दिसू लागतं. दुसरं कारण आहे अटेन्शन सिकिंग. म्हणजेच मुलांना असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी रडलो, हट्ट केला, मोठमोठ्याने ओरडलो तर आई वडील आपल्याला लगेच ती गोष्ट देतात. गोड बोलून नाही पण रडून गोष्टी मात्र नक्की मिळतात. आणि हाच पॅटर्न त्यांच्या मनात सेट झालेला असतो. आणि सर्वात महत्वाचं कारण आहे इंडिपेंडन्सची गरज. लहान मुलांना कोणत्याही गोष्टीला माझं म्हणायचं असतं आणि त्यांना असं वाटतं की आपण त्यांना जेव्हा नाही म्हणतो तेव्हा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. पालक मित्रांनो, लक्षात घ्या, जर मुलांचे हट्ट योग्य प्रकारे हँडल केले नाहीत तर मुलांमध्ये खूप ॲग्रेसिव्हनेस वाढू शकतो. त्यांच्यामध्ये गिल्ट आणि सेल्फ लो इस्टीम डेव्हलप होऊ शकतो किंवा सततचा निगेटिव्ह अटेन्शन पॅटर्न सेट होतो. तर मग प्रश्न हा आहे की अशा परिस्थितीत पालकांनी नेमकं काय करायला हवं ज्यामुळे मुलं शांत राहतील आणि योग्य डिसिजन घेतील. तर हेच आपण आता पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे काम राहा, शांत राहा. तुमचं मूल रडतंय, ओरडतंय म्हणून तुम्ही देखील त्याच्यासारखे होऊ नका. तुम्ही शांत राहा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचे टँट्रम्स योग्य प्रकारे हँडल करा. दुसरी गोष्ट आहे डिस्ट्रॅक्शन टेक्निक. म्हणजेच तुमचं मूल एखाद्या गोष्टीसाठी रडतंय तेव्हा त्याला दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट करा, दुसऱ्या गोष्टीमध्ये एंगेज करा. त्याला जी गोष्ट आवडती, जी गोष्ट करायला त्याला जास्त आवडतं तीच गोष्ट त्याला करायला द्या, ज्यामुळे तो ज्या गोष्टीसाठी रडत होता ते विसरून जाईल. मुलांना लिमिटेड चॉईसेस द्या. म्हणजे एकतर हे घे किंवा हे घे, या दोन्ही पैकी तुला एकच गोष्ट घ्यायची आहे. याने त्यांना कंट्रोल वाटायला लागतो. सर्वात महत्वाचं म्हणजे कन्सिस्टंट राहा, तुमच्या निर्णयावर ठाम राहा. तुम्ही जर मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलंय तर शेवटपर्यंत नाहीच म्हणा. ते रडू, ओरडू, काहीही करू, तुम्ही नाहीच म्हणायचं आहे. कारण जेव्हा त्याने रडलं, ओरडलं आणि तीच गोष्ट जर तुम्ही त्याला दिली तर त्याला कळतं की नाही, आपण जर ओरडलो, रडलो तरच आपल्याला ही गोष्ट मिळणार आहे, तरच आपले आई बाबा आपल्याला ही गोष्ट देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हा पॅटर्न सेट होतो की रडायचं, ओरडायचं, मगच आपल्याला गोष्ट मिळते. आणि सर्वात महत्वाचं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. म्हणजे तुमच्या मुलाने तुमचं ऐकलं, शांत राहिलं, समजून घेतलं, एखाद्या ठिकाणी तुमच्या मनासारखं वागलं तर त्याचं कौतुक करा, त्याला प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांना अजून अशा चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही त्याचे आई वडील आहात, तुम्ही त्याला चांगलं म्हणणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मुलांना नेहमी एनकरेज करा, त्यांना चांगलं म्हणा, त्यांचं कौतुक करा, जेणेकरून अशा चांगल्या गोष्टी करण्याचं त्यांना अजून प्रेरणा मिळेल आणि ते अशाच चांगल्या गोष्टी करत राहतील. त्यामुळे जर तुमचं मूल अजूनही हट्ट करत असेल तर समजून घ्या की हा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि या भागात तुम्ही त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्याचे हे टँट्रम्स योग्य पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाचा असा कोणता हट्ट आहे का ज्याचा तुम्हाला त्रास होतोय, ज्याच्यावर तुम्ही त्याला ओरडले किंवा त्याला एक योग्य प्रकारे हँडल केलं आहे?
तर असा हट्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.